हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? येस, 2 दिवस झालं ब्लॉग आले नव्हते कारण माझी सध्या खूप जास्त धावपळ सुरू आहे आणि छोटीशी अपडेट पण तुम्हाला द्यायची आहे की फायनली मी माझ्या पहिल्या जॉबवरून रिझाईन दिलेलं आहे आणि आता मी सध्या आहे नोटीस पिरियडवर. तर आता फक्त मला 1 महिना त्या जॉबवर जायचं आहे आणि जेव्हा मी रिझाईन देत होते तेव्हा मला वाईट पण वाटत होतं आणि पुढं दुसऱ्या कंपनीमध्ये स्विच करते म्हणून छान पण वाटत होतं. खूप जास्त असं वेगळंच वाटत होतं, पण काय करणार, कुछ पाने के लिए म्हणजे काहीतरी चांगलं होण्यासाठी कुठून तरी निघावं लागतं. सो फायनली मी रिझाईन दिलेलं आहे, जो की माझा पहिला जॉब होता, जे माझी इंजिनिअरिंगला प्लेसमेंट झाली होती. तिथून मी त्या जॉबला लागले होते आणि मागचे 3 वर्ष तिथंच होते. ॲक्च्युली आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की मी पुण्याला आली आहे जॉबसाठी. तर जी कंपनी मी संभाजीनगरला होती सेम कंपनी पुण्याची होती. तर तिथेच मी जॉबला म्हणजे मी ट्रान्सफर घेतली होती पुण्याला. तर असा सगळा सीन होता. मी तिकडून इकडे त्याच कंपनीमध्ये होते. तर 3 वर्ष होत आहेत मला आता 15 जुलैला तिथे. मग माझं जॉब एंड होणार, 3 वर्ष तिथले संपणार. बऱ्याच जणांना हे पण वाटेल की 3 वर्षापासून म्हणजे काय करतात, काही काही जण 1 वर्ष झालं की स्विच करतात किंवा 2 वर्ष झालं की स्विच करतात. पण मी एकाच ठिकाणी 3 वर्ष होते कारण एक मी माझ्या कम्फर्ट झोनमध्ये होते. असं नाही की मला अगोदर अपॉर्च्युनिटी आल्या नाहीत किंवा अगोदर मी प्रयत्न केला नाही बदलायचा. मी प्रयत्न देखील केला आणि खूप चांगल्या कंपनीमध्ये मला अपॉर्च्युनिटी आली होती पुण्याला पण आणि झालं पण होतं माझं सिलेक्शन. मागे तुम्ही जर माझे जुने व्ह्यूवर असाल तर मी 2-3 वेळेस इंटरव्ह्यूला सुद्धा आले होते पुण्याला. तर त्यावेळेस झालेलं माझं, पण मला जो आहे ना तो माझा कम्फर्ट झोन बनला होता आणि मला माझा कम्फर्ट झोन सोडायची इच्छा होत नव्हती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला तो जॉब करून मला माझं जे कंटेंट क्रिएशन आहे त्यासाठी पण भरपूर वेळ भेटत होता. त्यामुळे मला कदाचित तो जॉब सोडू वाटत नव्हता. पण मग आता काय झालं, पुण्याला जेव्हा आले मी आणि तो जॉब इथून मला खूप दूर पडतं, यायला जायला अवघड जात आहे, सर्व गोष्टी खूप अवघड जात आहेत. म्हणून मी हा जॉब स्विच करायचा आता डिसिजन घेतला आणि मी ठरवलं होतं की हा जेव्हा मी जॉब सोडेल तेव्हा मी फायनली काय म्हणतो आपण की वर्क फ्रॉम होमच करेल. असं बाहेर जायची गरज पडली नाही पाहिजे. मी आता एवढं छान घर सुंदर सजवलंय, हे केलंय, तर मला जास्तीत जास्त वेळ घरामध्येच घालवायचा होता. मला माझ्या ज्या दुसऱ्या गोष्टी आहेत त्या करण्यावर मला फोकस करायचं होतं. मला नवीन गोष्टी शिकायच्या होत्या. तर त्यामुळेच मला वर्क फ्रॉम होम शोधायचं होतं. म्हणजे माझा जो येण्यात जाण्यात वेळ जात होता सर्व वेळ वाचवायचा होता. आता हा जॉब पण माझा तसाच असेल. म्हणजे एक आठवड्यातून गेलं तर 1-2 दिवस मला जावं लागेल ऑफलाईन, नाहीतर वर्क फ्रॉम होमच असेल. तर हे असं आहे आता अपडेट आणि मी खूप जास्त हॅप्पी आहे की मला पावसामध्ये भिजत नाही जावं लागणार आहे. पावसामध्ये एकतर मला चिकची मला खूप चिडचिड होते. तर त्यामुळे ते एक गोष्ट आता माझी वाचेल या पावसाळ्यामध्ये. पण तरी पण 15 जुलैपर्यंत मला ते सहन करणं आहेच. सो हे सर्व असं चालू आहे आणि त्याच धावपळीमध्ये माझं सध्या, त्यामुळेच माझं व्हिडिओ वगैरे बनवणं होत नाहीये, म्हणूनच व्हिडिओ येत नव्हते. बट फायनली हा ब्लॉग येतोय तुमच्यापर्यंत. आता मी आज तर सुट्टीच घेतली आहे कारण मला जो दुसरा जॉब आहे त्याचं मला सर्व डॉक्युमेंटेशन वगैरे सर्व काही करायचं होतं त्यामुळे. आणि काल मी दिलं रिझाईन, जे माझ्या अगोदरच्या कंपनीमध्ये होतं ते. सो फायनली आय एम व्हेरी मच हॅप्पी, सो मच हॅप्पी. तर असं काही आहे. आता सुट्टी घेतली होती, माझं आणि जे काम होतं ते पण झालंय. हाफ डे जायचा विचार करत होती, पण मग आता काय की असं पण मला जायची इच्छा नाही आणि मला ब्रँडचे 2-3 शूट करायचे आणि ते शूट करणंच होत नाही आहेत. दुसरी गोष्ट ही एक गोष्ट आहे की खूप छान चालू आहे माझं पुण्यामध्ये आल्यापासून. माझं जे काही सोशल लाईफ चालू आहे ती खूप छान चालू आहे आणि त्यासाठी पण मला वेळ भेटत नव्हता. मग मला दोन्ही मॅनेज करणं खूप जास्त अवघड जात होतं. व्हिडिओ पण शूट करणं होत नव्हते आणि मला आवडतं, मला खूप जास्त आवडतं मला माझी लाईफ एक्सप्लोअर करायला. ट्रॅव्हल पण करायचं आहे, खूप जास्त प्लेसेस पण फिरायचे. सो ह्या सर्वांसाठी गरजेचं होतं मला जॉब स्विच करणं. तर फायनली झालेलं आहे सर्व काही आणि आता मी फ्रेश वगैरे झाले, बाकीचं कामं झाले, जेवण पण केलं आहे. म्हणून म्हणलं आता ब्लॉग तरी स्टार्ट करू. ब्लॉग काहीच शूट केलं नव्हतं, तुम्हाला सर्वांना अपडेट देऊ काय काय चालू आहे, काय काय नाही. बरेच जण म्हणत ते ब्लॉग खूप छोटे येत आहेत, थोडेसे मोठे कर. तर यस, मिनिमम 10 मिनिट मी
बनवते. पण तुम्हाला जर आणखीन जास्त पाहिजे असेल तर आता जॉब सोडल्यानंतर हा पहिलावाला मी मग एक 20 मिनिटापर्यंत बनवू शकते, जे काही सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं अपडेट आहे ते. आणि होम टूरबद्दल पण बरेच जण विचारत होते, तर होम टूर आणखीन तरी होम टूरला 15 दिवस लागतील, कारण मी आणखीन सामान घेतले घरासाठी. सो सर्व काही जोपर्यंत सेटअप होत नाही तोपर्यंत मी होम टूर नाही देऊ शकत. सर्व काही तुम्हाला मला प्रॉपर दाखवायचं आहे, तर तेच बघायला छान वाटेल. कारण मी आता काही देईल अर्धी होम टूर, मग परत मी काही चेंजेस करेल, मग ते छान नाही वाटणार. तर मग सर्व काही तुम्हाला एकदाच बघायला भेटेल. आणि खूप भारी वाटतं मला, तुम्ही सर्व एवढं प्रेम देता व्हिडिओला, एवढ्या छान छान कमेंट करता. आणि काही काही कमेंट तर खरंच खूप भारी असतात, एकदम मोटिवेशन येऊन जातं की बाबा आपण जे करतोय. काही जण मोटिवेट होत आहेत माझ्याकडून, तर ठीक, छान आहे, खूप चांगली गोष्ट आहे असं वाटतं. आणि मग मला आणखीन एनर्जी येते की आणखीन तुमच्यासाठी काय काय नवीन नवीन करू. आणि त्यासाठीच मी हा डिसिजन घेतलाय की माझ्याकडे जे काही आहे, मला जे काही येतं ते सर्व मला तुम्हाला पण सांगायचे की ब्लॉग कसे एडिट करायचे, कसं शूट करायचं. तर मी आता 2 महिने झालं मी तुम्हाला म्हणते की मी ब्लॉग कसे शूट करते, ते शूट करेल. पण तुम्ही बघू शकता वेळच भेटत नाही आहे, ह्या सर्वांमुळे वेळ भेटत नव्हता. पण आता मी डेफिनेटली थंबनेल कसं बनवायचं, ब्लॉग कसं एडिट करायचं, कसं शूट करायचं, सर्व काही आता जेव्हा माझं होईल वर्क फ्रॉम होम चालू, त्यावेळेस मी सर्व तुमच्यासाठी शूट करेल. आणि मग सर्व तुम्हाला पण त्या गोष्टी येतील. बरेच जणांचे मला मेसेज येतात की मिनी ब्लॉग कसं बनवायचं, मिनी ब्लॉग कसे शूट करायचे, यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं. तर यूट्यूब चॅनल वगैरे त्या टेक्निकल गोष्टींबद्दल भरपूर व्हिडिओ आहेत यूट्यूबवर, तुम्ही तिकडे बघू शकता. पण ज्या बारीक गोष्टी आहेत, ज्या बऱ्याच जणांना नाही येत, तर त्या गोष्टी आपण आपल्या व्हिडिओज थ्रू क्लिअर करू. आणि खरंच लवकर आपले 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण व्हावेत ही इच्छा आहे. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, कारण फक्त आता 1,000 सबस्क्रायबर्स बाकी आहेत. तर लवकरच आपले 10,000 होतील आणि होप सो लवकरच 1,00,000 पण होतील. आणि या वॉलवर आपलं सिल्वर प्ले बटन पण येईल. आय एम जोकिंग, असं काही नाही आहे, येईल तेव्हा येईल. मी मेहनत तर करते, मला माहिती आहे माझ्या मेहनतीचं फळ मला एक ना एक दिवस भेटेलच. तर चला आता मी बाकीची कामं आवरते आणि आज परत एक फूडचं शूट करायला जायचं. आता बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत होत्या फूड ब्लॉगबद्दल पण, तर म्हणत होते की तू बाहेरचं खाते फूडचं असं तसं, मग त्याच्यामुळे पिंपल येत आहेत. तर यस, पिंपल तर आता येणारच आहेत, कारण मला अगोदरपासून इच्छा होती की मला फूड एक्सप्लोअर करायला खूप जास्त आवडतं. बाहेरचं खायला म्हणून नाही, पण नवीन नवीन फूड, त्याच्यामध्ये काय व्हरायटी आहेत वगैरे, हे एक्सप्लोअर करायला खूप जास्त आवडतं. आणि माझ्या अगोदरपासून इच्छा होती की डेली व्लॉगिंग, मी कधीच विचार नव्हता केला, मला फूड एक्सप्लोअरचंच चॅनल ओपन करायचं होतं. पण आता लकीली आम्ही ओपन केलेलं आहे, तर आम्ही त्यावर फूडचं कंटेंट टाकतोय, तर बाहेरचं खावंच लागणार आहे. आणि मी जास्तीत जास्त आता असं प्रयत्न करते की मी फूडचं थोडंसं मी जाईल व्हिडिओ शूट करण्यासाठी, पण 1-2 घास खाईल आणि बस, तेवढंच असा विचार करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जेव्हा मी जॉब चेंज होईल माझा, त्यावेळेस मी जिम लावणार आहे. 2 क्वेश्चन मी विचारले होते तुम्हाला की कथक लावू का जिम लावू, तर बऱ्याच नाही, खूप जणांचे ऑलमोस्ट सर्वांचेच आलं होतं ओपिनियन की कथक लाव म्हणून. पण मला वाटतं की सध्या मी हेल्थवर कॉन्सन्ट्रेट केलेलं चांगलं राहील. आणि मला आता फूडच्या ह्याच्यामध्ये जायचंच आहे, तर मी स्किन हेअर मला एक प्रॉपर डाएट वगैरे घ्यावा लागेल. तर त्यासाठी मी जिम लावायचं ठरवलंय. सो मी जिम पण लावेल 15 तारखेपासून, आणि मग प्रॉपर माझं सर्व काही रुटीन पण चालू होईल. आणि मेन म्हणजे तुम्हाला जास्त मजा येणार आहे ते सर्व बघायला, कारण सर्व काही घरातलं असणार आहे. जे काही मी करते ॲक्टिव्हिटीज वगैरे एकदम ॲस्थेटिकली तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. नवीन नवीन रेसिपीज ट्राय करणार आहे. मेन म्हणजे जो आपलं दुसरं पेज आहे इन्स्टाचं, डंबोज लाईफ म्हणून, त्याच्यावर एकदम नवीन नवीन अशा वेगवेगळ्या रेसिपीज मी ट्राय करणार आहे. कारण त्याच्यातले माझे 2 हेतू आहेत की एक तर मला छान छान खायला भेटेल घरी बसून, दुसरं म्हणजे मला त्या रेसिपी शिकता येतील, कारण मला स्वयंपाक अजिबात येत नाही. जे आता मी थोडंफार शिकते, ती यूट्यूबवरून वगैरे बघून थोडं येतं मला. माझ्यापुरतं बनवते मी, तर हे सर्व. आणि मग बाकी रेसिपीज वगैरे मला भारी भारी बनवता येतील. तो माझा मेन हेतू आहे की यस, मला आलं पाहिजे सर्व काही. आणि आणखीन एक प्लॅन करते की चॅलेंजेसचे व्हिडिओ बनवायचे. अक्षदा आहे, तुम्ही अक्षदाला पाहिलं, तिला पण माझ्या इकडे बोलवून मग आम्ही मस्त असं चॅलेंजेसचे व्हिडिओ वगैरे बनवू, असं चालू आहे. परत माझे जो कोणी फ्रेंड्स इथं राहतात त्यांना पण बोलवायचं आणि छान छान चॅलेंजेस करायचे. आणि मेन तर आता माझ्या डोक्यात एकच आहे की पूर्ण दिवस साडी घालून
घरातली कामं करण्याचं चॅलेंज करायचे पहिल्यांदा. तर मला जेव्हा मी घरी राहील तेव्हा असं काही आहे सर्व. आणि येस, स्किन तर ते तर होणारच आहे. आता मी इग्नोर करायला चालू केलं आहे. आता ते माझ्या बॉडीमध्ये हीट आहे, तेवढी हीटमुळे मला तो प्रॉब्लेम होणारच आहे. तसं मी आता चहा बंदच केलेला आहे कधीतरी. आता त्या दिवशी मी तर आली होती त्या दिवशीच घेतलेला, त्यानंतर तर नाही. मग आता असं सर्व काही अपडेट आहे तुमच्यासाठी. चला मग आता मी बाकीचं सर्व कामं आवरते आणि नंतर मग बाहेर जाऊन येतो, तुम्हाला तिथलं पण दाखवते. असा दिवस चालू आहे माझा सध्या. काहीच आवरलं माझं, रेडी वगैरे झाले, एवढा वेळ लागला, सगळे शूट पण झाले. आणि नेमकं आता निघायचे 5 वाजलेत आणि पाऊस चालू झालेला आहे. काय करू सकते हैं, बघा पाऊस फुल ऑन, काय म्हणतो आपण, फुल ऑन जोश मध्ये पाऊस. एवढा जास्त नाहीये पण भिजणारच ना. आणि शूटला जायचंय परत तिकडं, ते फूड ब्लॉग शूट करायचं आहे. असं कसं जाणार, काय करू आता मी समजत नाही. आणि मस्त आणि खूप छान रेडी झाले मी. मला फर्स्ट टाइम असं आवडतं आणि फर्स्ट टाइम याच्या गॅलरीत आल्यावर तर सगळं असं हवा हवा सुटली, पूर्ण उडतंय बघा. स्किन पण खूप छान ग्लो करते. सो गाईज, आले मी घरी आणि भिजावंच लागलं शेवटी, कारण तो शूट तर काही कॅन्सल करता येणार नव्हता. सो भिजत भिजतच आले घरी. पूर्ण केस ओले झालेत आणि ओले झाल्यानंतर किती भारी वाटतात ना. तर आजच्या व्लॉगमध्ये खरंच काही खास नव्हतं, काही खास, कारण माझी तब्येत पण ठीक नाही. तरी पण मला पावसात भिजावं लागलं आणि तरी पण बाहेरचं खावं लागलं. अशी लाईफ अपडेट आहे, जे आहे ते जसं आहे ते. बट काय करणार. बाय द वे, यू कॅन सी माय स्किन. माय स्किन इज स्किनिंग, ग्लोईंग. वा, हे फक्त स्किन केअर केलेली आहे, मेकअप नाही, काहीच नाही बरं का. ओ ओके, तर असं सर्व काही आहे. मी खूप जास्त खुश आहे की मला वर्क फ्रॉम होम भेटणार आहे. आजच्या ब्लॉगमध्ये असं काही खास नव्हतं, पण मला जी हॅपीनेस होती, मी ज्या गोष्टीमुळे खूप जास्त हॅपी होते, ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. कारण आत्तापर्यंत सर्व शेअर करत आली आहे. सो मला तुमच्यासोबत बोलावंसं वाटलं. तर हे काय होती माझी लाईफ अपडेट, आणि म्हणूनच आजच्या व्लॉगचं थंबनेलसुद्धा लाईफ अपडेटच असणार आहे. सो भेटूया मग आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. नेक्स्ट व्लॉग होप सो मी लवकर उद्या किंवा परवाच बनवेल आणि टाकेल सुद्धा. सो थँक्यू सो मच, तुम्ही खूप छान सपोर्ट करताय. थँक्स अ लॉट. मी तुम्हाला कोणत्या शब्दामध्ये थँक्स बोलू हे सुद्धा खरंच खूप कमी पडते, कारण खूप छान छान कमेंट्स करताय यार. म्हणजे मी जेव्हा कमेंट्स वाचते ना, अक्षरशः मला एखादी कमेंट वाचून ना डोळ्यात पाणीच येतं अचानक. एवढ्या भारी भारी कमेंट असतात. वाटतं आपण खरंच चांगलं करतोय, खरंच. म्हणजे 2-4 जण, म्हणजे मोटिवेशन माहीत नाही मला याच्यातून काय मोटिवेशन भेटतं. बाय द वे, मी पण काही जणांचे ब्लॉग्स बघते. जर बाकी काही जणांना वाटतं ना की काय ह्याच्यातून काय मोटिवेशन घ्यायचं, याचं काय असलं फालतूपणा काय बघायचा, डेली व्लॉग हे केलं ते केलं काय. पण मी जेन्युइनली ज्यांचे व्हिडिओ बघते ना, आता ते मराठी क्रिएटर नाही आहेत, पण मग दुसरे हिंदी वगैरे आहेत. आणि त्यांचे म्हणजे मला अस्थेटिक व्हिडिओ जास्त बघायला आवडतात. सो मी त्यांचे व्हिडिओ बघते ना, मला म्हणजे पर्सनली आता माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला जे भेटतं ना, तेच मला त्यांच्या व्हिडिओमधून भेटतं. आणि मला खूप छान वाटतं जेव्हा त्यांचे व्हिडिओ पाहते. आणि मी ट्राय करते की मी सुद्धा खूप छान प्रोडक्टिव्ह एस्थेटिक राहील. आणि येस, होप सो लवकरच आपलं घरसुद्धा सर्व लवकर डेकोरेट होईल. आणि चला मग आता बस झालं, आजच्या पुरतं एवढंच. भरपूर झाली बडबड माझी, कारण काहीच नव्हतं ब्लॉगमध्ये, फक्त माझी बडबड होती. आणि एवढी बडबड ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो पण काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.